नमस्कार, होम मिनिस्टरच्या आणखी एका नवीन एपिसोडमध्ये मी जितेंद्र जोशी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. कल्याण असो वत्सा, तुझं प्रत कल्याण असो असं नेहमी साधू बाबा म्हणतात किंवा मोठी माणसं म्हणतात, कल्याण असो. पण मी हे का म्हणतोय, कारण मी आहे कल्याणमध्ये. आज आपण भेटणार आहोत तांदळे आणि गजघाटे वहिनींना. आधी भेटूया तांदळे वहिनींना. चला तर मग. कल्याण खडकपाडा येथील वनश्री पंचवटी सोसायटीत राहणाऱ्या सौ रजनी नितीन तांदळे वहिनींना भेटून आपण त्यांची मतं जाणून घेऊया आणि खेळ खेळूया. नमस्कार वहिनी. नमस्कार. संपूर्ण नाव? माझं नाव रजनी नितीन तांदळे. माहेर कुठलं तुमचं? नाशिक. कधी झालं लग्न? 1999. 10 वर्ष झाली. हो. कसं वाटतंय 10 वर्षांनी? मस्त. मस्त वाटतंय. काय करता तुम्ही? मी टीचर आहे. कुठे? भगवान भोईर स्कूल आहे तेच खडकपाड्यावर. काय शिकवता? मी मॅथ्स अँड सायन्स 8, 9, 10. अरे बाप रे, या विषयाशी माझं कधीच जमलं नाही. ते विषय तुम्ही शिकवता? मग जमायला पाहिजे ना, तुम्ही नव्हते माझ्याकडे शिकायला. मग नाही तर जमवलं असतं नक्की. नक्कीच मला जमलं असतं काहीतरी. नमस्कार. संपूर्ण नाव? नितीन श्रीधर तांदळे. काय करता आपण? मी ट्रेनिंग ऑफिसर आहे. ITI आपल्याला माहिती असेल, इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. त्याच्यामध्ये ऍडव्हान्स्ड वोकेशनल ट्रेनिंग सिस्टम म्हणून इंडस्ट्रीजला ट्रेनिंग देणारी एक संस्था आहे. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचीच आहे. तिथे मी ट्रेनिंग ऑफिसर म्हणून काम करतो. बर बर, वा. सगळ्यांची ओळख करून द्या वहिनी. माझे मिस्टर नितीन तांदळे. नमस्कार. सगळ्यात मोठे धीर आहेत माझे. नमस्कार. सतीश तांदळे. नमस्ते. सगळे 2 नंबरचे धीर आहेत माझे. राजन तांदळे, त्यांचे मिसेस निर्मला तांदळे, त्यांची मुलगी आहे मदर, तर तिची पिल्लू आहे. बर. हा माझा मुलगा आहे नीरज. आहे नीरज. हा माझा पुतळा आहे निनाद. हे माझे ननंदबाई रंजना पवार. हे माझे पण सगळ्यात मोठे ननंदबाई नमस्कार. लता देसाई. आणि हे सगळ्यात मोठे 3 नंबरचे ननंद आहेत बालू. नमस्कार. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. खेळ खेळायला सुरुवात करूया. वहिनी, 10 वर्ष लग्नाची आणि शिकवण्याची किती? 3 वर्ष झाली. 3 वर्ष. मुलांना शिकवताना कुठली एक गोष्ट तुम्हाला वाटते की आजच्या मुलांमध्ये ही गोष्ट नाही बा? मॉरल व्हॅल्यू जरा कमी आहे. ते फक्त अभ्यासात मार्क्स एवढे पाहिजे आपल्याला, तेवढे पासिंग पुरता केलं बास झालं, पोटापुरता अभ्यास करतात. आजची जी शिक्षण पद्धती आहे ती पूरक आहे का मुलांना आजच्या, असं वाटतं? पूर्ण पूरक आहे असं नाही, पण जास्त प्रॅक्टिकल ओरिएंटेड असलं पाहिजे. कारण थेरटिकल आहेत त्यांना जास्त, पण त्याच्यापेक्षाही बाहेरच्या जेव्हा जगात येतात तेव्हा प्रॅक्टिकली त्यांना जास्त हेल्प पाहिजे मिळालं पाहिजे. कारण काही असे फॅमिलीज आहे जे फायनान्शियली पुढचं शिक्षण अफोर्ड नाही करू शकत. त्या दृष्टीतून त्यांना असं व्हायला पाहिजे की ऍटलीस्ट एक आता सेकंडरी एज्युकेशन त्यांनी कम्प्लीट केलं ऍटलीस्ट 12th पर्यंत, तर त्यात प्रॅक्टिकली त्यांना जास्त नॉलेज दिलं की तुम्ही स्वतःचा काहीतरी व्यवसाय वगैरे काहीतरी स्वतः कमी पुंजी असून सुद्धा मोठ्या गोष्टीपर्यंत जाऊ शकतात. काही स्कीम्स आहेत 12th पर्यंतचे, पण सगळेच नाही आहेत. बरं बरं, ठीक. वहिनी, 2 प्रश्न आहेत आणि 600 रुपये बक्षीस आहे. वहिनी, फ्रीजवरच्या प्लास्टिक बॉक्स मध्ये चकली साच्यातल्या किती चकत्या आहेत? 4 नाही वहिनी, 5 चकत्या आहेत. बर. दुसरा प्रश्न नाही, खरं तर उखाणा घ्यायचा आहे आणि एक अक्षर देणार 10 सेकंदाच्या. अक्षर आहे ल. आता आपण जाऊन भेटूया गजघाटे वहिनींना. कल्याण खडकपाडा येथील मोहन हाइट्स मधल्या स्टर्लिंग इमारतीत राहणाऱ्या सौ वर्षा रामचंद्र गजघाटे वहिनींना आपण भेटूया. प्रचंड उत्साह दिसतोय. सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. संपूर्ण नाव? सौ वर्षा रामचंद्र गजघाटे. कधी झालं लग्न? माझं 12 एप्रिल 1998. 98. 11 वर्ष झाली. हो. आणि माहेर कुठलं? माहेर माझं नागपूरचं. बाप रे. तिथं काय नागपूर केवढा उन्हाळा? नाही, मस्त आहे नागपूर. नागपूर चांगलं आहे? छान आहे. कसं वाटतं तुम्हाला नागपुरात? खरंच 3ही ऋतू चांगले आहेत. पावसाळा पण मस्त येतो, उन्हाळा पण कडक असतोय आणि हिवाळ्याचा विचारच नका. म्हणजे जे आहे ते कडक नॅचरल आहे, डायरेक्ट नैसर्गिक. नागपूरची माणसं पण तशीच म्हणतात. कडक 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 आहेत. नक्की नक्की. बरं वहिनी, सगळ्यांची ओळख करून द्या. हे माझे मिस्टर रामचंद्र गजघाटे. माझा मुलगा सम्यक. हा साकेत. ही आई. आणि ह्या आमच्या बहिणी आहेत, सगळ्या माझ्या बहिणी. आणि आमचा मोहन हाइट्स परिवार. कोण आहेत या सगळ्या? सगळ्या बहिणी आहेत माझ्या. सगळ्या बहिणी आहेत? मग मैत्रिणी कम बहिणी. मैत्रिणी कमी आणि बहिणी जास्त. बहिणी जास्त. आता खेळ खेळायला सुरुवात करूया. बहिणी, बोला. लग्न झालं कुठे? नागपूरला? नागपूरलाच झालं. बर. अरेंज मॅरेज?
हो हो. पण मग तुम्ही लग्न केल्यानंतर कधीच काहीच केलं नाही घरी? म्हणजे हा म्हणजे असं वर्किंग असं म्हणजे काम हा वगैरे काम नाही 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 काहीच नाही घरी. मग काय करतोय एवढं? त्यांना म्हणजे वर्किंग वुमेन नको होती, नोकरी करणारी बायकोच नको होती. हो. हा घरात घर सांभाळा, मुलांना सांभाळा, व्यवस्थित त्यांचं शिक्षण वगैरे बघा, तेच तसंच पाहिजे. पण तरी साईड बाय साईड काहीतरी नाही असं म्हणजे असं पण तुम्हाला नाही का वाटलं कधी करावं असं विचारतो मी, की आधी होतं का डोक्यात की हे करायचंय वगैरे? काय नाही, असं छोटे मोठे जे गृहउद्योग वगैरे असं जे असतात असं डोक्यात होतं? सोशल वर्क पण केलं थोडंफार. मग काय केलं social work? सोशल वर्क म्हणजे असं वगैरे काही नाही, असंच आपले प्रोग्राम राबवायचे महिलांना, म्हणजे आमचे वर्ग असायचे. म्हणजे महिलांना सोशल तेवढं काम करायचं ते सोशल वर्क? हा म्हणजे कसं आता गृहिणी घरातच असतात, मग रिकामा वेळ काय करायचं, मग घरी सगळ्यांना गोळा करून थोडं चांगलं म्हणजे चांगलं ज्ञान देणं किंवा घरात कसं राहायला पाहिजे, कसं धम्माविषयी कसं, तसं आम्ही असं सांगायचं. ओके 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 बरं, आलं मला लक्षात. पहिली 2 प्रश्न आहेत, 600 रुपये बक्षीस. पहिला प्रश्न, किचन मध्ये जाताना दोन्ही बाजूच्या मिळून शिंपल्यांच्या ज्या माळा आहेत ते किती आहेत एकूण? त्यात 11. कधी मोजल्या वहिनी? आधीच मोजून ठेवले. हा 1 2 आणि 3 हे 300 रुपये वहिनी तुम्हाला मिळाले पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. दुसरा प्रश्न नव्हे, उखाणा घ्यायचा तुम्हाला आणि अक्षर मी देणार तुम्हाला 10 सेकंदाच्या आत उखाणा घ्यायचा. अक्षर आहे त तलवारीचा, रामचंद्रांचं नाव घेते, संसार माझा सुखाचा. वहिनी खरं तर असा उखाणा नसतो, पण तलवारीचा आणि इतक्या मी सांगितल्या पटकन तुम्ही ते घेतलं आणि ज्या ग्रेसफुली घेतलं त्या ग्रेसफुलनेसला हे मी आणखी 300 रुपये देतो. धन्यवाद धन्यवाद. 300 600 रुपये वहिनी जिंकलेले आहेत. मिस्टर मला तुम्हाला विचारायचं, वहिनी असं म्हणाला की तुम्ही फार शिस्तीचे कडक आहात, असं काही बोलली नाही तसं. काय डिसिप्लिन तुम्ही लावलं हे वस्तू जागच्या जागी असायला पाहिजे. बर, त्यात तुम्ही स्वतः ठेवता का? हो हो ठेवतो. का त्यांनीच ठेवायला पाहिजे, तुम्ही कुठेही टाकलं तरी चालते? ते उलट टाकत नाही कुठे, हा? ते उलट टाकत नाही कुठे, जागच्या जागी असतात त्यांच्या वस्तू. हाऊस कीपिंग म्हणतो ना आपण त्याला. हाऊस कीपिंग, येस. आता एक वस्तू तुम्ही लपवली, ती कुठे लपवली तोंडून नाही सांगायचं, चित्र काढून दाखवायचं. या 1 मिनिट सुरू झाला. सोन्याचा दागिना म्हणजे 1 ग्रामचा. ठेवलं तिकडे शोधलं तर तुम्हाला बरोबर कळणार. सोन्याचा दागिना तुमचा. थँक्यू. बघितलं, जागच्या जागी वस्तू ठेवल्याने काय फायदा होतो? होतो ना मग. जागच्या जागी माहिती आहे ना बॅग कुठे, एकच बॅग घरात बरोबर बेडरूम मध्ये. नाही तर आमच्या इकडं कुठे ठेवला तो चमचा कुठे गेला, बॅग कुठे गेली? बॅग असते शू रॅक मध्ये आणि शूज असतो बेडरूमच्या खाली, कॉटच्या खाली. असं ती गंमत सगळी वेगळी असते. त्यामुळे जागच्या जागी वस्तू ठेवा, जागच्या जागी डोकं सुद्धा जागच्या जागीच पाहिजे.